आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। शेतीमाल व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना म्हसरूळ पोलिसांनी दिंडोरी रोड हनुमान मंदिर येथे ताब्यात घेतले आहे। दिनांक 13 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीमाल असलेल्या वाहनाची दिनांक 10 जून रोजी चोरी करून दोघे जण फरार झाले होते। या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। म्हसरूळ पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवली की गुन्ह्यातील आरोपी योगेश धोंडीराम गांगुर्डे व त्याचा साथीदार पप्पू उर्फ रवींद्र बाळू मोरे यांनी ही चोरी केली असून दिंडोरी रोडने नाशिकच्या दिशेने येत आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी रोड येथील हनुमान मंदिरासमोर सापळा रचून वाहनासह दोघांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्या ताब्यातून शेतीमाल व इतर साहित्य असा एकूण 10,87,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्यांच्यावर याआधीही वाहन चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल असून 5 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।